नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं घरच्या घरी तगार किंवा बुरा तुम्ही म्हणू शकता ते कसं बनवायचं हे बघणार आहोत। खूप सोपी व 4 ते 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं 1 वाटी साखर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 पाव वाटी एवढं पाणी इथं घालून घ्यायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही, साखर ओली होईपर्यंत इथं पाणी घालायचं आहे। 1 वाटी साखरेला पाव वाटी पाणी बरोबर आहे। गॅस इथं मोठा ठेवायचा आहे आणि छान असं चमच्याने हलवत हे साखर आपल्याला पहिलं विरघळून घ्यायचं आहे। तर साखर पूर्ण विरघळलेला आहे। तर आणखीन 1-2 मिनिटं ह्याला असे शिजवून घेतलेला आहे साखरेला। त्यानंतर आपल्याला इथं 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तर 1 चमचा घालायचा आहे, खूप जास्त नाही घालायचं। तर आता आपण इथं गॅस आहे तो बारीक ठेवायचा आहे आणि मी तसंच इथं हलवून घेत आहे। तर आपलं इथं तगार आहे तो 4 ते 5 मिनिटातच बनवून तयार होणार आहे। तर आता इथं 1 चमचा मी तूप घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये घालायचं, गॅस बारीक ठेवायचा आहे। तर हे तूप घातल्यावर आपलं इथं हे साखरेचा जो पाक आहे तो घट्ट होण्यास सुरुवात होतो। तर आता इथं गॅस 1 मिनिटच ठेवायचा आहे। तूप घातल्यावर 1 मिनिटाच्या आतच आपल्याला हे गॅस आहे तो बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता तूप घातल्यावर हे साखरेचा पाक आहे तो घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता आपण गॅस इथं बंद करून घेऊयात आणि ह्याला सतत असं हलवत राहायचं आहे। तर आता मी गॅस आहे तो बंद केलेला आहे। तुम्ही बघू शकता आपलं साखर आहे तो छान असं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। तर असंच मी इथं हलवत राहणार आहे आणि ह्याच्यातले जे काही गाठी असतील तर ते सगळं असं चमच्याने दाबून असं काढायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटातच आपल्याला हे छान असं सुटसुटीत मोकळं झालेलं दिसेल। तर हे बघा, तर मी ह्याला असं ह्याच्यातले गाठी व कडेला लागलेलं हे सगळं मी इथं काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं इथं तगार आहे पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे। ह्याच्यातले जे काही गाठी असतील तुम्ही चमच्याने किंवा हाताने काढू शकता किंवा तुम्ही याला मिक्सरला लावलात तरीही चालेल, पण मिक्सरला लावून खूप फिरवायचं नाही, एकदाच असं फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे असं बारीक झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा असं घरच्या घरी तगार बनवून असं ठेवू शकता आणि कधी पाहिजे तेव्हा तुम्ही हे असं वापरायला घेऊ शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तर हे बघा खूप छान असं झालेलं आहे। मी इथं काढून घेतलेला आहे दुसऱ्या भांडीमध्ये। तर तुम्ही बघू शकता ह्याच्यात गाठी वगैरे काही राहिलेलं नाहीये आणि पांढरं शुभ्र असं आपलं तगार किंवा बोरा बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।